गोवा म्हणजे पाणी, गोवा म्हणजे सुंदर समुद्रकिनारा, गोवा म्हणजे पर्यटक, गोवा म्हणजे पार्टी आणि गोवा म्हणजे प्लॅन. आम्ही पण प्लॅन केला आणि पॅकिंग करून तयार करून निघताना गोव्यात कुठं कुठं फिरता येईल याचं नियोजन केलं, बुकिंग सुद्धा केलं. पण नेमकी माशी शिंकली, केलेलं बुकिंग कॅन्सल झालं. तरी टायरातली हवा आणि टाकीत फुल्ल केलेलं पेट्रोल यांच्या जीवावर आम्ही गणपती बाप्पा मोरया म्हणून प्रवासाला सुरुवात केली. थंड हवेत सकाळी 8 वाजता प्रवासाला सुरुवात झाली. कोवळं ऊन आणि हिरवागार निसर्ग यांचं कॉम्बिनेशन डोळ्यांचं पारणं फेडणारं असं आहे. तुम्ही राधानगरी फोंडाघाट मार्गे प्रवास केला असेल तर तुम्हाला या परिसरातला निसर्ग किती सुंदर आहे याची नक्कीच आयडिया असेल. आजूबाजूला हिरवीगार झाडी बघत बघत मागच्या वेळी गोव्यात केलेली मजा रिकॉल करत होतो. तुम्ही जर गोव्यात फिरला असाल तर गोव्यातला कुठला भाग तुम्हाला जास्त आवडतो ते कमेंटमध्ये सांगा. मला गोव्यात साऊथ गोवा आणि त्याला लागून असणारा कारवार, गोकर्ण हा एरिया खूप आवडतो. या भागात खूप छान सी फूड मिळतं. राधानगरीमधून पुढे गेल्यानंतर आम्ही ब्रेक मारून ब्रेकफास्ट करायला थांबलो. एकदम साधं सिंपल असं हे सूर्यकांत नाश्ता सेंटर आहे. तिथून जाताना नक्की थांबून इथली मिसळ खाऊन बघा. झणझणीत आणि चविष्ट मिसळ आहे. मिसळचा रस्सा इतका जबरदस्त आहे की त्यात फरसाण, चिवडा, कांदा, कोथिंबीर, लिंबू कशाचीच गरज नाही. नुसता रस्सा आणि पाव नक्की ट्राय करा. मिसळसोबत ऑमलेट पाव सुद्धा खूप छान मिळतो. झणझणीत तिखट आहे एकदम. पण पेमेंट कॅश घेतात बरं का. इथं नेटवर्कच नाही आहे, ते तरी काय करणार म्हणा. नाश्ता करून निघलो. जाताना दोन्ही बाजूला दाजीपूर जंगल आणि बॅकवॉटरचं पाणी पसरलंय, त्यामुळे फोंडाघाट येईपर्यंत खूप फ्रेश वाटतं. फोंडाघाट खूप तीव्र वळणाचं आहे, त्यामुळे प्रवासाचा वेग कमी होतो. फोंडाघाट उतरून खाली आल्यानंतर चाकामध्ये प्रेशर कमी वाटत असल्यानं हवा चेक करून घेतली आणि पुढचा प्रवास सुरू केला. किरण पाणी या एरियातला हा ब्रिज पास केला की आपण ऑफिशियली गोव्यामध्ये एंट्री करतो. इथं आत जाताना एवढं चेकिंग होत नाही, पण बाहेर पडताना मात्र खूप चेकिंग केलं जातं. गोव्यात पोहोचून चांगली 2 तास रेस्ट घेतली आहे. संध्याकाळचे 6 वाजलेत. फ्रेश होऊन बाहेर पडतोय. आरंबोलमधलं वन ऑफ द मोस्ट आय कॅचिंग असं हे रेस्टॉरंट आहे. नाव आहे ला वेडा. बीचवर आलोय कारण आहे रापणकरांचं फेस्टिवल. रापण म्हणजे पारंपरिक पद्धतीनं जाळी फेकून केली जाणारी मासेमारी आणि म्हणूनच आत आल्यानंतर जाळी लावलेली दिसते. खूप छान अशी थीम डेव्हलप केलेली आहे. बीचवर खूप छान पद्धतीनं सजावट करून सी फूडसाठी स्टॉल तयार केलेत. या रापणकरांचं फेस्टिवलमध्ये ग्रॅव्हिटी इंडिया या बँडनं खूप छान असा परफॉर्मन्स सादर करून अक्षरशः माहोल बनवला आहे.
don't leave it. No, they why I scared of that. Oh no, no, don't leave it. No, they why I scared of that. Oh no, no, don't leave it. Why I scared of that. Oh no, no, don't leave it. No, they why I scared of that. Oh yeah, don't go, yeah, don't go, yeah. Oh yeah, don't go, yeah, don't go, yeah. Oh yeah, don't go, yeah, don't go, yeah. Watch you leave go when I kiss you, just a little go. Watch you leave go when I kiss you. Watch you leave go when I kiss you, just a little more, don't go, yeah. गोवन, पोर्तुगीज आणि कोकणी स्टाईलचं मिक्सचर असलेलं म्युझिक ऐकता ऐकता इथल्याच एका स्टॉलवरून खास गोवन स्टाईलचा बांगडा, चिकन सागुती, गोवन पोळी आणि राईस असं थोडं खाऊन घेतलं. म्हणजे नाचून नाचून धिंगाणा घालताना एनर्जी कमी पडायला नको. पार्टी अगदी लेट नाईट 2 वाजेपर्यंत सुरू होती. सकाळी उशिरा 11 वाजता जाग आली. फ्रेश होऊन निघालो दिल चाहता है मुळे फेमस झालेला चापोरा फोर्ट बघायला. फोर्ट जवळ जेव्हा पोहोचलो तेव्हा सूर्य पूर्ण डोक्यावर आलेला. तेव्हा किल्ला चढताना जीव अगदी घाईला आलेला. पायऱ्या चढून वर पोहोचल्यानंतर भग्नावस्थेत असलेला हा चापोरा किल्ला बघायला मिळतो. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करायला काही अडचण नाही. त्यामुळे लग्नाच्या आधी 1 महिना प्री वेडिंग शूटिंग करू शकता. 1 महिन्यात उन्हानं करपलेला रंग परत पूर्वीसारखा होईलच. संपूर्ण फोर्टवर एक सुद्धा मोठं झाड नाहीये. सावली फक्त मेन प्रवेशद्वार आहे तिथंच. पोर्तुगीज, त्यानंतर इंग्रज आणि त्यानंतर मराठा साम्राज्यात काही काळ हा किल्ला होता. फोर्टला नाव जे मिळालेलं आहे ते बाजूलाच वाहून समुद्राला मिळणाऱ्या चापोरा नदीमुळे मिळालंय. किल्ल्यावर भग्न अवस्थेतली तटबंदी सोडून काहीच नाही. पण इथून दिसणारा समुद्र किनारा खूप सुंदर दिसतो. दिल चाहता है या पिक्चरचं शूटिंग झाल्यापासून इथं लोकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली. त्यामुळेच इतक्या भयंकर उन्हात सुद्धा फोटो काढण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी असते. माघारी पायऱ्या उतरताना अंगात काही शिल्लकच राहिलेलं नाहीये. तुम्ही जर जाणार असाल तर पाण्याच्या बाटल्या घेऊनच किल्ला चढा. येताना रिकामा बाटल्या माघारी आणा म्हणजे झालं. फोर्ट उतरून नारळ पाणी पोटात भरलं तेव्हा कुठं जीवात जीव आला. भूक लागलेलीच. बाजूलाच प्युअर व्हेज उडुपी रेस्टॉरंट होतं. तिथंच उदरभरण केलं. बाहेर पडलं की जास्त चोचले करून चालत नाहीत. वेळेला खेळ आणि वनवासाला सीताफळ म्हणतातच. मागच्या गोवा ट्रिपला आम्ही साऊथ गोवा एक्सप्लोअर केलं होतं. काय चुम्मेश्वरी जेवण होतं तिकडं. सगळं एकदम ऑथेंटिक. नॉर्थ गोवा अगदी बाजार झाला आहे. उगाचच ऑथेंटिसिटी सोडून नॉर्थ इंडियन फूडचा भरणा झाला आहे. आणि जे गोवन फूड देतात ते आपल्या इकडे मिळतं त्याच्यापेक्षा 4 पट जास्त रेटनं सी फूड विकतात. सब मोहमाया आहे. जेवण आवरून बाहेर पडलो तोवर दिवस मावळायला सुरुवात झालेली.
मावळणाऱ्या सूर्याला पाहताना निगेटिव्ह विचार मनात येऊ नयेत म्हणून का काय इथं या अजरामर सूर्याचा पुतळा उभारलाय. दूरवर अनंत पसरलेला समुद्र, त्यावर अधांतरी तरंगणारा सूर्य पाण्याखाली जाताना बघताना मन शून्य होऊन जातं आणि शून्यापासून पुन्हा एकदा अनंत अमर्याद ऊर्जा मनात जागी होते. माघारी परतताना खूप अंधार पडायला सुरुवात झालेली. मस्त गरम फिल्टर कॉफीनं घसा शेकून घेतला आणि सरळ कॅन्डोलिन बीचचा रस्ता पकडला. जाताना एकानं रील शेअर केलेली, गोव्यात गेलास तर नक्की ट्राय कर म्हणून आम्ही आसगावमध्ये पोचलो ग्रॅनीच्या फॉर्च्यून पिझ्झाला आणि एक चिकन पिझ्झा ऑर्डर केला. शेफनं फ्रेश डोचा बेस हवेत भिरकीट उडवला. पिझ्झाच्या बाबतीत एवढंच काय ते भारी म्हणता येईल. त्यानंतर बेसवर सॉस, पार्मेझान, मोझरेला आणि चिकन सॉसेसेस पसरले. आणि पिझ्झा ओव्हनमध्ये रोस्ट करून सिझनिंगसाठी दिला. चिली फ्लेक्स आणि ओरिगानो स्प्रिंकल करून त्यावर ऑलिव्ह ऑइल पसरून ओतलं आणि एका पिझ्झाचे 8 तुकडे केले. पाच पानं बेजिल गार्निश करून पंचपर्ण चिकन पिझ्झा आमच्या समोर आला. खूपच सॉगी पिझ्झा होता. काहीच तर विषय गंडलेला होता. कसाबसा खाऊन 788 रुपये बिल दिलं आणि टॉप गिअर टाकून चर्चला गरकन टर्न मारून सरळ कॅन्डोलिन बीच गाठला. दुसऱ्या दिवशी रेडीला जायचं प्लॅनिंग होतं. त्यामुळे लेट झाला तरी चालेल पण धिंगाणा घालायचाच म्हणून मनात ठरवलेलं. बीचवरच्या शॅक्समध्ये धुमाकूळ गाणी सुरू होती. फुल बीच वाइब्स. कॅन्डोलिन बीचवरून 11:15 वाजता निघालो आणि मदर स्पाइसमध्ये जेवायला थांबलो. छान जेवण होतं. बटर चिकन खूप छान होतं पण चिकन लसुनीचा विषय गणलेला होता. बटर चिकन, चिकन लसुनी आणि रोटीसोबत जेवण आवरलं आणि रूम गाठली. आमची गोवा ट्रिप बेस्ट म्हणता नाही आली तरी ॲव्हरेज म्हणता येईल. विशेष काही नाही आहे पण तुम्हाला एक सांगतो, संपूर्ण गोवा ट्रिपपेक्षा रेडीमधले 2 दिवस 10 पटीने चांगला एन्जॉय केला आहे. त्यामुळे तो व्हिडिओ मिस करू नका आणि सबस्क्राईब करा.